नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निसर्गाने आपल्याला जन्मताच दोन गोष्टी दिलेल्या आहे, एक हिरा आणि एक मोती. आता याच्यामध्ये हिरा म्हणजे काय काम, मोती म्हणजे वेळ. हिरा आणि मोती या दोन गोष्टीचा वापर करून आपण आपली प्रगती चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सकाळी 3:30 वाजता उठा, 20-25 मिनिटाच्या आत तयार व्हा. तुम्ही बरोबर 4 वाजता रनिंग करा. कमीत कमी 25 ते 30 मिनटं तुमची रनिंग झाली पाहिजे. आणि कोणताही विद्यार्थी कमीत कमी 5 किलोमीटर, जास्तीत जास्त 6 ते 7 किलोमीटर रनिंग करू शकतो. त्यामुळे आपण 25 ते 30 मिनटं सकाळी रनिंग करायची, फास्टमध्ये नाही, हळूहळू केली तरी चालेल. त्याच्यानंतर तुमचं वर्कआउट हे 20 ते 25 मिनटं व्हायला पाहिजेत. 55 मिनटामध्ये तुमची रनिंग आणि रिलॅक्स एक्सरसाइज म्हणजे वर्कआउट हे संपायला हवं. आणि त्याच्यानंतर तुम्ही दिवसाबरोबर पुस्तक हातामध्ये घ्यायचं आहे. दिवसाचे कमीत कमी 10 घंटे म्हणजे 10 तास तुमचा अभ्यास झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर रात्रीला कमीत कमी 4 ते 5 तास अभ्यास व्हायलाच पाहिजे कोणत्या हालतीमध्ये. असं जर कराल तर कमीत कमी 6 ते कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 1 वर्षामध्ये नोकरी लागू शकतात. एखादा विद्यार्थी हुकून चुकून जर गेला तर तो भरती लांबल्यामुळं म्हणा किंवा त्याच्या निष्काळजीपणामुळं, थोड्या निष्काळजीपणामुळं तो 2 वर्षाच्या आतमध्ये नोकरी लागायलाच पाहिजे, यात मला संशय नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी मी दिलेलं टार्गेट तुम्हाला गणित आणि बुद्धिमापन आपल्या भाषेमध्ये शिकवून पैकीच्या पैकी मार्क त्याच्यामध्ये घ्यायचे असेल, त्याचप्रमाणे 1 लाईनर क्वेश्चन आहे 7,000 मराठी व्याकरणचे, ते सुद्धा तुम्हाला करायचे आहे. मी ब्रँडेड पुस्तकामधून 25,000 1 लाईनर क्वेश्चन GKचे बनवलेले आहे. त्याचा वापर करायचा आणि आपण त्या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने दिलेल्या टार्गेटनुसार बुधवार आणि शनिवारचा पेपर 100 प्रश्नाचा होईल. तुम्हाला सांगितलेलं आहे 5 चॅप्टर गणिताचे, 5 चॅप्टर मराठी व्याकरणचे, 5 चॅप्टर बुद्धिमापनचे. 3 किंवा 4 दिवसामध्ये अशा प्रकारे करायचे आहे. त्याच्यावर 60 प्रश्न असतील GKचे, त्याच्यावर 40 प्रश्न असतील. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कोणता एक विषय दिला जाईल, त्याच्या 20 प्रश्न, दुसरा विषय त्याच्या 20 प्रश्न. म्हणून 3 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये, एका आठवड्याचे 7 दिवस असतात. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं, रिव्हिजनवर रिव्हिजन द्यायची. इकडून क्लासचा मारा असेल आणि तिकडून तुम्हाला दिलेलं टार्गेट हे तुमचा अभ्यासाचा मारा असेल आणि इकडनं पेपरचा सुद्धा मारा असेल. तर कोणताही विद्यार्थी 92 ते 100च्या दरम्यान मार्क घेऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये या, माझ्या संपर्कात या, मी तुम्हाला मागं राहू देत नाही. त्याप्रमाणे आपण डेली टेस्टसुद्धा घेणार आहोत. दिलेल्या टार्गेटनुसार तेच विषय असतील बुधवार आणि शनिवार, त्याच्याच विषयावर वेगळे प्रश्न असतील. तर डेली टेस्ट 25 प्रश्नाची टेस्ट असेल. त्याच्यामध्ये मराठी व्याकरणचे 10 प्रश्न असतील, 2 चॅप्टर दिले जाईल आणि त्याच्यानंतर GKचा 1 विषय दिला जाईल. तर म्हणजे 15 प्रश्न एका विषयावर असतील आणि 10 प्रश्न मराठी व्याकरणच्या 2 चॅप्टरवर असतील. तर आपण डेली जर असं या ठिकाणी टेस्टमध्ये GK आणि मराठी व्याकरण खेचूया आणि एका आठवड्यात 2 पेपरमध्ये सर्व विषय त्या ठिकाणी खेचूया. याचं कारण काय, मी आपल्या भाषेमध्ये आपलं गणित आणि बुद्धिमापन शिकवेल. ऑनलाईनमध्ये, ऑफलाईनमध्ये गणित बुद्धिमापन मराठी व्याकरण मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही विद्यार्थी मागे पडणार नाही, याच्यासाठी मी तुमच्या समोर सतत येत आहे. तर त्याची काळजी आपण घ्यायची. ज्याला आर्मी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये, रेल्वेमध्ये, विशेष डिफेन्समध्ये, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचा ज्यांना परीक्षा द्यायची आहे, तलाठी, ग्रामसेवक, त्यांनी इंग्रजी विषय हा वेगळा करायचा आहे. कारण मी एकटाच असल्यामुळे शिकवण्यासाठी आणि करून घेण्यासाठी, त्यामुळे इंग्रजी विषय हा माझ्याकडून शक्य होत नाही सध्याच्या स्थितीमध्ये. तर तुम्ही सर्व विषयांची या ठिकाणी ब्रँडेड पुस्तकातून काळजी घेत असल्यामुळं कोणताही विद्यार्थी मागे राहणार नाही. ज्यांना माझ्यासोबत चालणार त्यांना मी निश्चितच पुढे नेणार. तर चला, आपण सर्व प्रकारची आतापासून आपण आपली प्रत्येकानं काळजी घ्यायची. कशी काळजी घ्यायची हे मधून मी तुम्हाला सांगत राहणार. व्हिडिओ वाढत जाईल म्हणून या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.